नमस्कार. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या मी आणि स्वामी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजचा हा दिवस साधा नाही आहे. उद्या मकर संक्रांती आणि एकादशी दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत. असा योग वारंवार येत नाही आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा, आज जर नीट पद्धतीने तू वागलास तर एका दिवसात 2 व्रतांचं फळ तुला मिळेल. पण जर तू चुकलास तर दोन्ही अपूर्ण राहतील. आज हजारो लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे एकादशीचा उपवास ठेवायचा की संक्रांतीचं दान करायचं. धान्य खायचं नाही म्हणतात, पण तिळगुळ द्यायचा कसा? दोन्ही विधी एकाच दिवशी कसे करायचे? तर गोंधळून जाऊ नका. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या मार्गाने अगदी सोप्या आणि शुद्ध आणि फलदायी पद्धतीने सगळं काही सांगणार आहे. फक्त ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण एक गोष्ट, एक छोटीशी चूक संपूर्ण व्रत निष्फळ करू शकते. चला तर मग पाहूयात सर्व माहिती. मकर संक्रांती आणि एकादशी हा योग इतका महत्त्वाचा का आहे? तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तरायणात प्रवेश. देवांचे दिवस सुरू होतात आणि एकादशी म्हणजेच विष्णुप्रिय तिथी पापक्षालनाची संधी असते. जेव्हा सूर्यदेव आणि विष्णू भगवान एकाच दिवशी कृपा करतात, तेव्हा त्या दिवशी केलेलं दान, जप, सेवा किंवा उपवास हे सगळं 1000 पटीने देत असतं, 1000 पटीने फळ देत असतं. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात की आज जो नियम पाळतो त्याच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर होत असतात. एकादशीचा उपवास आज कसा ठेवायचा? तर सर्वात आधी हे लक्षात ठेवा की एकादशीचा उपवास मुख्य आहे, पण संक्रांतीचा धर्म त्यात अडथळा नाही आहे. धान्य पूर्ण वर्ज्य, जसे की तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी काहीही नाही. फलाहार चालतो, जसे की फळ, दूध, दही, ताक, साखर किंवा मध चालतात. तीळसुद्धा चालतात. हे फार महत्त्वाचं आहे, कारण तीळ हे धान्य नाही, ते तेल बीज आहे. मग मकर संक्रांतीचं तिळगुळ दान कसं करायचं? तर इथेच तर लोक गोंधळतात. पण सत्य असं आहे की तिळगुळ दान हे एकादशीच्या नियमात बसतं. तीळ अधिक गुळ म्हणजेच धान्य नाही, उपास भंग तर नाहीच नाही, आणि संक्रांतीचं पुण्य पूर्ण. स्वामी समर्थांच्या कृपेसाठी आज खास करून हे दान करा, जे की काळे तीळ, गूळ, ऊस किंवा गरिबांना उबदार कपडे. आता थंडी चालू आहे, तर गरिबांना उबदार कपडे किंवा गाईला तिळगुळ किंवा हिरवा चारा द्या. आणि दान करताना मनात एकच भावना ठेवा, हे दान स्वामी समर्थांना अर्पण, इतकंच बस. तर आज पूजा आणि दान कधी करावं ते पाहूया. सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. तीळ लावून देवपूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. दान दुपारच्या आधी किंवा सूर्यास्तापूर्वी करणं एकदम श्रेष्ठ आहे. तर भक्तांनो, आज काय करू नये हे खूप महत्त्वाचं आहे. संक्रांतीच्या दिवशी भांडण, राग, कटू शब्द किंवा खोटं बोलणं किंवा कोणाचा अपमान करणं किंवा अन्नाची निंदा करणं हे अजिबात करू नये, हे टाळावे.
स्वामी म्हणतात की आज मन शुद्ध ठेवलंस तर विधी आपोआप पूर्ण होतील. आजचा दिवस कोणासाठी खास आणि फलदायी आहे, तर आपल्या आर्थिक अडचणीत असणाऱ्यांसाठी, विवाहात अडकलेल्यांसाठी आणि संततीसाठी प्रार्थना करणाऱ्यांसाठी, आजारी लोकांसाठी आणि मानसिक ताणतणाव असणाऱ्यांसाठी. आज ही केलेली प्रार्थना लवकर फळ देते. तर भक्तांनो, आजचा दिवस घाईत, भीतीत किंवा गोंधळात घालवू नका. योग आला आहे म्हणजे संधी मिळाली आहे. मन शुद्ध ठेवा आणि नियम फक्त पाळा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थ कधीही अपूर्ण सेवा स्वीकारतच नाहीत. पण जर नियमाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. चला तर मग भक्तांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. कारण कुणाचा तरी गोंधळ दूर होईल या व्हिडिओमुळे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी एक प्रश्न विचारते, या दुर्मिळ योगात तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा जाणवली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.